सौजन्याने त्यांचे आम्ही आमच्या क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। उपस्थित सर्व खेळाडूंचे परिधान केलेले टी शर्ट श्रीयुत संदीप राऊत साहेब यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत। थैंक यू डीजे, थैंक यू सरजी। मॅच स्टार्ट होतोय सेमीफायनल नंबर 2। या दोन्ही संघांकरता जरा चिरअप करा ना प्लीज, टाळ्यांचा गजर करा। दोन्ही संघांकरता चिरअप करायचं आहे। जेबी रॉकर्स संघ बॅटिंग करतो टॉस हरल्यावर आणि किरण जाधव ज्याने निर्णय घेतला होता फिल्डिंग करण्याचा, आयुष स्ट्राइक इन कडे सरळ बॅटचा वापर केलाय, म्हणजे सरळ फटका खेळला गेला ॲडो बॅटचा वापर करून। एकदा मिळाली लॉंग ऑफ मधून फेकी येईपर्यंत या एका धावेनिशी आपलं खातं उघडलं आयुष या बॅटरने। दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीला प्रतीक नावाचा खेळाडू आलाय, विस्फोटक विध्वंसक रूप कधी धावन करू शकतोय, धारण करू शकतो हा खेळाडू। शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, पंच चांगला योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। आजच्या दिवसामध्ये मयूर तामोरे यांना पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत। मंगेश तामोरे, यतीश तामोरे खूप चांगलं काम करतायत, योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतायत। 2 दिवसांमध्ये कोणतीही तक्रार या पंचांची आली नाही। स्क्वेअर कटचा फटका, चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रात, एकच धाव, त्यापेक्षा काही मिळणार नाही। सेमीफायनलचा मॅच आरपीएल सीझन 7 मध्ये तुम्ही बघतायत फ्रेंड्स बावडा विरुद्ध जेबी रॉकर्स असा। फ्रेंड्स बावडा संघाचे संघनायक किरण जाधव, टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू ज्यांनी टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। पॉवर प्लेचा षटका असताना शतरक्षक 2 सध्या आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर 3 पाहायला मिळत आहेत। एक शतरक्षक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग आणि एक शतरक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तैनात आहे। एक सूचना येते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, एक मोबाईल फोन हरवलाय, ज्या कोणाला सापडला असेल ना तर आमच्यापर्यंत पोहोचवा। बॅटचं एज लागलंय, यष्टिरक्षकाला चकून चेंडू पाठीमागे गेलाय, एकच धाव, एका धावेची धावसंख्या पोहोचली जाते सध्याच्या स्थितीला, ती म्हणजे 5 धावा। या मॅच मध्ये किती धावा यायला पाहिजे दीपक संके सर? कमीत कमी 45-50 धावा असायला पाहिजे, कारण बावडा फ्रेंड्सचा आपण विचार केला ना तर त्यांच्याकडे 6 फलंदाज आहेत, गुजरातचे 3 फलंदाज बघायला मिळतो, किरण जाधव होत आहे, तर 45-50 धावा असायला पाहिजेत। अगदी बरोबर, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी ते अनुभव व्यक्त करतायत। चुका या ठिकाणी केल्या जातात, मोक्याच्या क्षणाला चुकीला माफी नाही। एक ठराविक वय असतं, त्या वयामध्ये लहानपणामध्ये आपल्या हातामध्ये पेन्सिल आणि कोररबट दिलं जातं आणि ठराविक वयानंतर ज्यावेळेस आपण तरुण होतो ना त्यावेळेस पेन दिला जातोय। पेन्सिलने केलेल्या चुका खोडल्या जाऊ शकतात, पण पेनाने केलेल्या चुकीला माफी नाही, म्हणूनच इथे एक एक चूक लक्षात घेतली जाते। शॉर्ट बॉल चेंडूला इनफिल्ड वरून उडवलंय, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार षटकार। धन्यवाद डीजे झाले। खरोखरच एक शेवटचा चेंडूचं विचारलं, क्षेत्ररक्षण तिकडे कचाळ झालं, कदाचित ते स्ट्राईक रुटेड झालं नसतं, म्हणजे चूक माणसाला किती महागात पडू शकते संदीप आपण पाहिलाय आणि म्हणूनच तो मोठा दर्जेदार षटकार तुम्हाला पाहायला मिळाला। आणि म्हणूनच मन आणि शरीर यांचं नातं एक घट्ट असायला हवं, कारण म्हणतात ना जो शरीराने आजारी असलेला व्यक्ती आहे ना तो मनाने कधीही बरा होऊ शकतोय, पण मनाने आजारी असलेला व्यक्ती शरीराने बरा होण्याकरता खूप उशीर लागतो, तो बरा होऊ शकत नाही। पाहिलं असाल ना की पब्लिक निघून गेली होती, पण अविकेतन फायनलला आला आणि पब्लिक पुन्हा भरली, म्हणजे बोलतो ना गोल्डन जुबली पिक्चर कसं तयार होते ते इथे चित्र बघायला मिळालं। मला तर वाटते कुणी नाश्ता करण्याकरता गेला असेल आणि कुणी जर पोट खाली झाला असेल तर चहा पिण्याकरता गेला असेल, जेवण भोजन करण्याकरता सुद्धा गेला असेल। धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आली आहे ती 13 धावा। चला घाई करा, षटक जात आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या नावावर। ओके चला आमचे दोन्ही संघ जात आहेत, चला यस निश्चितच काय अपशेष तुमच्यावर मांडलं जाईल, उशीर जडवू नका। एकत्रित विशेष म्हणजे चर्चा करण्याकरता एकत्रित येऊ नका। किरण जाधव आणि
इतर जे खेळाडू आहेत बॅटिंग करणारे जे बी रॉकरचे त्यांच्यासोबत ही चर्चा केली जाईल. सकारात्मक चर्चा असेल. संतोष जाधव सर, संतोष मोरे सरांना तुम्ही बघतायत, जे या कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत. खूप चांगलं काम आतापर्यंत त्यांचं प्रत्येक वर्षी होत असतंय. डहाणू येथून ते बिलॉंग करत आहेत. सचिव हा मोठा पदभार सांभाळत आहेत. योगेंद्र वणमाई वरोर गावातून येत आहेत. उपाध्यक्ष हा पदभार सांभाळत आहेत आणि त्यांच्यासोबतच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाताना बघतायत किशोर जाधव सुद्धा आहेत. मला वाटते तिथे किशोर जाधव आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, ते सुद्धा कमिटीचे मेंबर्स म्हणून चांगलं कार्यरत आहेत. उमरोई येथून ते बिलॉंग करत आहेत. सदस्य हा पदभार सांभाळत आहेत आणि ती चर्चा करत आहेत पंचांसोबत. कारण वेळ फार महत्वाचं आहे. वेळ कुणाचा गुलाम नाही मित्रांनो. वेळेला तुम्ही महत्व द्या. सकाळपासून बराच उशीर केला. 5 षटके टाकण्याकरता 30 ते 35 मिनिटं सुद्धा जायची. अन्यथा जर आपण काय केलं जातं ही चर्चा आपण करणार आहोत. सकारात्मक चर्चा आहे की नाही याबद्दल आपण चर्चा करूया. आता ही चर्चा करण्याकरता सुद्धा तुम्हाला वेळ वाया जातोय. ही चर्चा असेल ना, या चर्चेचा निकष जो काही निर्णय असेल ना तो लगेच आला पाहिजे. वेळ कुणाचा गुलाम नाही. बघा ना, लहान वयामध्ये आपल्याकडे वेळ असतोय, ताकद असते, पैसा नसतो. पैशाचा खेळ आहे. पैसा वेळ याचं महत्व जाणून घ्या. लहान वयामध्ये आपल्याकडे ताकद असते, वेळ असतोय, पण पैसा नसतो. तरुणपणामध्ये आपल्याकडे पैसा असतोय, ताकद असतोय, पण वेळ नसतो. म्हातारपण, या म्हातारपणामध्ये आपल्याकडे पैसा असतो, वेळ असतो, पण ताकद नसते. म्हणजे जे निसर्गाचं चक्र आहे, हे निसर्गाचं चक्र तुम्ही लक्षात घ्या. ओके, चला, एक नियम होता, काही खेळाडूंना चान्स द्यायचा आहे. तुम्ही लीग मध्ये 15 प्लेयर घेतले तर 15 प्लेयरला चान्स द्यायचा आहे. 14 घेतले म्हणून तो नियम होता. चांगला डिसिजन. म्हणून तर आम्ही चर्चा केली होती. कॅप्टनला विचारलं होतं की प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेत का. धन्यवाद योगेंद्र वणमाळी सर. धन्यवाद. या ठिकाणी मी किशोर जाधव सरांचं मानतोय, संतोष जाधव सरांचं मानतोय, हे संपूर्ण कमिटी मेंबर्स. मोबाईल हरवलाय, जर कोणाचं असेल सापडलं असेल तर कृपया करून आणून द्या. ब्ल्यू कव्हरचं कव्हर आहे त्या मोबाईलला. आपल्या आजूबाजूला पडला असेल कदाचित तो आपल्याला दिसणार नाही, पण तो मोबाईल जरूर आणून द्या. त्या पैशापेक्षा त्याच्यामध्ये असलेले नंबर खूप महत्वाचे आहेत. हल्ली काही लोकांना पत्नींपेक्षा मोबाईलचं महत्व जास्त वाटतंय. माझा 24 तारखेला मोबाईल हरवलाय. ओके, चला, घाई करा, प्लीज स्टार्ट करा. झालं सर, आयोजक झालं का डिसिजन? संतोष जाधव सर निर्णय येऊ द्या. चेतन जाधव सर आहेत तिथे. ओके, चला, थोडस आपण बाहेर निघा. धन्यवाद सर. चला, सामना सुरू होतोय. गोलंदाज बघायला मिळतोय. बावडा येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि या कार्यकारिणी मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष चेतन जाधव यांना सुद्धा तुम्ही बघताय. ते मैदानाच्या आत पुन्हा एकदा जात आहेत. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 13 आलंय. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 40 धावा तरी यायला हव्यात. निश्चित मी सुरुवातीला सांगितलं की त्याची बॅटिंग मोठी आहे. ठीक आहे, भोईर रॉकर्सकडे गोलंदाजी नो डाऊट आणि एक आत्मविश्वास अमोल ह्यांनी तिकडे भरून आणलाय की तुम्ही धावा काढा, 40-50 आपण सामना जिंकू शकतो. पण यावेळेला कसं आहे माहितीये का, थोडीशी बॅटिंग लाईन जर आपण तुम्ही एकंदर विचार केला तर फ्रेंड्स बावडाची बॅटिंग लाईन खूप मोठी आहे. 6 फलंदाज त्याच्याकडे बघायला मिळतात. चला, थोडंसं डिसिजन लवकर पेंट करा जेणेकरून आपलं फायनल मॅच बघता येईल. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण फ्रेंड्स बावडाचा जितका हवा आहे तितकं चांगलं प्रदर्शन झालं नाही आतापर्यंत. म्हणजे ज्या पद्धतीने किरण जाधव याला आम्हाला बघायचं होतं बॅटिंग व्यवस्थित करताना, गोलंदाजी डिसिजन होतोय. 33 नंबरचा खेळाडूला इन केला गेलाय. चांगला डिसिजन आयोजकांचा. वेल, आपण बोलतो ना वक्रदृष्टी कशी असावी ती ही दृष्टी बघायला मिळते. नाही सर्वांना द्यायला पाहिजे म्हणून म्हणलं जजमेंट इज अ इम्पॉर्टंट थिंग फॉर लाईफ. वेळ कुणाचा गुलाम नाही, वेळ कुणाकरता थांबत नाही. आणि वक्रदृष्टी त्यापेक्षा आता सध्या मॅच कडे जी दृष्टी असायला हवी ना बॅटरची, गोलंदाजाची, ती चांगली असायला हवी. पक्षांमध्ये तर कबुतराची दृष्टी 1 नंबर आहे मित्रांनो. मी कबुतराचा विषय काढेन तुमच्या समोर, कारण मॅच सुद्धा स्टार्ट होते. 13 धावा आहेत. अभ्यास करून महिने पाय केच्या पिक्चर मध्ये कबुतराला का घेतला त्याचं आन्सर मी तुम्हाला देईल. धावसंख्या 13. बॅटिंग करण्याकरता पुन्हा आता तयार जे बी रॉकरचे खेळाडू. चांगला फटका असेल काय, बघितलं आपण. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. मिड ऑफ मध्ये 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. क्रमांक 14 ची जर्सी परिधान करून प्रतीक यांनी 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांनीशी धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर धावा 15.
पहिल्या चेंडूवर हर्षद याच्या 2 धावा येत आहेत. चला एक मोबाईल हरवलाय, जर कोणाला सापडला असेल कृपया करून आणून द्या. निश्चितच आपण अगोदर पॉकेट हरवलेत, घड्याळ गेलाय, पैसे गेले ते देखील दिलेत. पुढचा बॉल ओ स्विंग अँड मिस. खरं तर ओव्हरपिच बॉल होता, वळणदार चेंडू, बॅट अगोदर फिरली गेली, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयास होता आणि चेंडू उशिराने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचलाय. प्रशांत खेळाडू गोलंदाजी मार्गावर, गुजरात येथून येतोय हा खेळाडू. ऑन दी एफचा फटका, शतरक्षक चेंडू खाली आणि प्रशांत याला विकेट मिळाली. विकेटचं झालंय पतन, पहिला धक्का गॉन. त्याने तुम्ही जो विचार केला ना, तर त्याने बाकी तुम्हाला इकडे चेंडू मारताना खूप सापडणार. आणि इथून तुम्ही, ही आमची केडे स्कूल आहे, ती मांगेलवाडी आहे, तर इकडून जर हवा बघा, हवी अशी फ्लो होते, मिड विकेट मिळाला आणि अतुलने तोच फायदा खूप उचलला. अगदी बरोबर. आणि एक चांगला झेल हर्षद याच्या गोलंदाजीवर टिपला गेलाय. इथे मात्र नेटवर्क फलंदाजांचं दिसलं नाही. नेटवर्क हा शब्द मी का वापरला, कारण आकडा आलाय 15चा. 15 जानेवारी 1995-96ला खऱ्या अर्थाने प्रत्येकाला आपण नेटची जी सुविधा आपण बघितली, संपूर्ण भारतभर हा आविष्कार घडला गेला. म्हणजेच नेटचं ज्यावेळेस सुरू झालं, खऱ्या अर्थाने सुरुवातीला इंटरनेटची जी सुविधा होती ती 1987ला आली आपल्या भारत देशामध्ये. प्रत्यक्षात वापरला गेला तो म्हणजे 15 जानेवारी 1995-96ला. आणि तो आकडा सध्या धावफलकावर आलाय. धावसंख्या 15, गडीबाद झालाय 1. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय राहुल. उस्मान पटेल या खेळाडूचा चांगला फॅन आहे आणि त्याच्यासारखीच शरीर रचना, वजनदार खेळाडू आहे या संघाचा. ओ क्लीन बॉल, दांडी 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 गुल गॉन. धन्यवाद विजय. काय बावड्याच्या खेमाच्या महिला नाचतात, टिप बाय टिप पोरी टिप. हाच माझा राजेश, तूच आज जिंक. काय लिहिलं जात आहे हो बघा, कशा पद्धतीने काम केलं जात आहे. असंख्य महिला वर्ग, फ्रेंड्स, बावड्याचे सपोर्ट तुम्हाला बघायला मिळतात आणि तेवढंच सपोर्ट इकडे बाकी युट्यूबच्या माध्यमातून दिला जातोय तो ह्या रॉकर संघाला. संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत क्रिकेटची स्पर्धा आहे आणि प्रामाणिक लोक इथे आहेत. ज्या कोणाला जर मोबाईल सापडला असेल ना कुणाचाही, तर मोबाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचवून द्या आणि तो मोबाईल, त्या मोबाईलची ओळख पटून ज्याचा हरवलाय त्याने तो मोबाईल घेऊन जावा. अजून मोबाईल आला नाही आमच्यापर्यंत. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 15 धावा. हॅट्रिक वर आलाय गोलंदाज हर्षद. विकेट हॅट्रिक होईल काय? आतापर्यंत नाही, एक देखील हॅट्रिक झालेलं नाही या स्पर्धेमध्ये. 3 चान्स असे आले होते हॅट्रिक साठी, पण एक देखील हॅट्रिक आलेला नाही. काय प्रेक्षक बघायला मिळतात, शिस्तबद्ध प्रेक्षक बघायला मिळतात आणि म्हणूनच तर RPL ला आपण काय म्हणतो, ब्रँडेड टुर्नामेंट बघायला मिळते ही रोहिदास प्रीमियर लीग. अगदी बरोबर. आणि माझी खऱ्या अर्थाने आवडती क्रिकेट स्पर्धा आहे RPL, कॉमन प्रीमियर लीग, भंडारी प्रीमियर लीग. या टुर्नामेंटचं मी सातत्याने कुठे ना कुठे नाव घेत असतोय. वसई येथे आपण समालोचन करत होतो आणि RPLचं नाव आपल्या मुखातून आलं होतं आणि तीच ही RPL ची स्पर्धा, आपली तुम्हा आमची सर्वांचीच आवडती स्पर्धा. आणि आवडत्या स्पर्धेमध्ये हा सेमीफायनलचा मॅच, रोहिदास प्रीमियर लीग मधील हा महत्वपूर्ण मॅच. चांगला ड्राईव्ह, सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला वावलं. 1 धाव पूर्ण. एका धावनीची धावसंख्या पोहोचली जाते ती 16 भर. विकेट हॅट्रिक वर गोलंदाज असताना आता मात्र हॅट्रिक त्याची हुकली. निश्चितच, पण खरोखरच चांगलं नेतृत्व बघायला मिळते. एक चांगलं कर्णधार पण भूषवलाय. आपण जर विचार केला, किरण करून धावा झाल्या नाही, पण चांगलं कर्णधार, अनुभवाचा पायंडा कसा ठेवावा, तरुणाला घेऊन चांगलं पायावर बसलाय. गोलंदाजी हर्षद याची चांगली होते. 5 बॉल मध्ये त्यांनी मोजल्यात फक्त 3 धावा. आता त्याच्या कोट्यातील आता शेवटचा बॉल. जोरकस मारायचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने जाळ मांडलंय आणि हा मोठा मासा पकडलाय. विकेट डाऊन. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर JB रॉकर्स संघाची धावसंख्या आहे ती 16 धावा. 3 गडी बाद 16 गॉन. थँक्यू डीजे.
आहे दीपक संके सर माझ्यासोबत पुन्हा एकदा जोडले जात आहेत सर 2 षटकं संपलेत 16 धावा आल्यात आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मिडल ऑर्डर नेमकं काय करायला हवं निश्चितच आता मिडल ऑर्डर संघाला धावा जमवायच्या आहेत मी तर असं म्हणेल की 12 चेंडूत 12 पकडा प्रत्येक चेंडूला सिंगल काढा आणि एखाद 2 मोठे फटके आले तर तुमच्या धावा जमतील 2 षटकात 20 म्हणजे तुम्ही जे ठेवलेलं की टार्गेट आम्ही 45-50 टाकतो तर धावा थोड्या होऊ शकतात. ओम सुर्वे केवळ हे नाव या खेळाडूचं ओम या टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जाते जसं राहुल द्रविडला वॉल म्हटलं जायचं निश्चितच रिओ बर्नार्ड या ऍड कंपनीच्या आठवण झाली खेळाडू आहे गुजरात रिओ बर्नार्ड या ऍड कंपनीच्या आठवण झाली कारण या कंपनीने रिबॉक कंपनीच्या सोबत ज्या पद्धतीने करार केला होता ना आणि त्या ऍड करण्याकरता 2 व्यक्ती पुढे आले होते नितीन बेरी आणि निमा नामचू या दोघांनी मिळून राहुल द्रविड याला वॉल हे नाव ठेवलं होतं या ठिकाणी ओम सुरू म्हणजेच केवळ नवीन गोलंदाजी मार्गावर अमोल याच्या बॅटमधून मिळत आहेत 2 धावा अमोल भोईर मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये सुद्धा त्याला चांगला रोल अदा करावा लागेल चित्रपट आपले सर्व चित्रपट सुपर डुपर होत नाही प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्याला काहीतरी वेगळी शैली वापरायला हवी तरच ते चित्रपट एखादा खलनायक देखील त्या चित्रपटाचा हिरो होतो असे बरेच आपण ललिता पवारचे पिक्चर पाहिले एक सासू म्हणून लोकांना नाकरीत असायचे पण भूमिकेमध्ये अहो इथे बाकी विकेट जाते मोठा झटका बसतो यावेळेला बाकी रॉकर संघाला आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा मैदानाच्या आतमध्ये मोबाईल पडलाय कुणाला भेटला असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचवा प्लीज मोबाईल हल्ली आपण आपल्या जास्त जवळचा मित्र मोबाईल बनलाय मोबाईलचा आविष्कार 3 एप्रिल 1973 साली झाला मित्रांनो कुपर मार्टिन या शास्त्रज्ञाने मोटरोला कंपनीचा पहिला मोबाईल अस्तित्वात आणला आणि त्याचं वजन होतं 1 किलो 100 ग्रॅम चला मोबाईल द्या कारण मोबाईलची आम्ही इथे युट्यूब बघतोय प्रामाणिकपणे द्या कारण मोबाईल धावताना मैदानामध्ये पडलाय जर आपण युट्यूब बॅकला गेलो चेक केलं तर ते सगळं चिन्ह दिसली जातील अगदी बरोबर ते पाहिलं जाऊ शकतायत नवीन बॅटर आता संकटमोचक खेळाडू आलाय मिलिंद 1 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने मिळवलाय आता मोठा फटका असेल काय उंची जास्त लांबी कमी शतरक्षक नाही देत तिथे आम्ही काय घडलंय व्हॉट कॅच ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग हा तुझा नाही माझा नाही हा झेल आहे दोघांचा गॉन आमचे गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला हा झेल आपण बघूया ओ हो व्हॉट कॅच दोघांचा जमिनीवर आम्ही कोसळू जमिनीवर आम्ही पडू जमिनीवर आमच्या लागलं तरी चालेल मात्र आम्ही आज या संघाकरता खेळणार आहोत असे या ठिकाणी दाखवलं या फिल्डरने चांगली फिल्डिंग चांगलं कॅच ज्या ठिकाणी टिपला जातोय धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 5 गडी बाद 18 5 बाद 18 18 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट 18 धावा 5 गडी बाद या संकटामधून आता ही नाव किनारा लगत लागेल काय कारण संकट आलेत 18 धावा 5 गडी बाद काय क्रिकेटचं विकेट बघितलं ना काय सुंदर म्हणून तर म्हटलं जातंय की प्रत्येकाने एकमेका टीम स्पीड गेम पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग मिनी बुमरा तुम्हाला बघायला मिळतो हा 50-50 ऍक्शन ह्याची जसप्रीत बुमरा सारखी बघायला मिळतो पायाची टाकण्याची क्षमता आणि हातावरून तोंडा रिलीज करण्याची क्षमता चला गोलंदाज लेग बाईच्या रूपात नो डाऊट वेल जजमेंट खूप चांगला डिसिजन दिला जातोय निश्चितच आता इथे आगमन होतंय ते आमच्या वसंत काका जाधव यांचं ज्यांनी पीडीपीच्या माध्यमातून एक संघ विकत घेतला होता तो म्हणजे नांदगाव फायटरचा संघ नांदगाव फायटर संघामध्ये तुम्ही बघितलं असाल की तिथे आपण अर्जुन तेंडुलकरच्या खेळाडूंना पाहिलं आणि तेव्हा निश्चितच काकांनी सांगितलं की बरेच जरी गुणवान शम्स मुलाने तिकडे आपण बघितलं एकनाथ केकरला आपण बघितलं शिवम दुबेला आपण बघितलं भूमिन मटकरला बघितलं रोहन राजेला बघितलं असंख्य रणजीपटू आणि निश्चितच त्या काकाने त्या खेळाडूंना शाबासकी दिली आणि त्या शाबासकीनंतर काकाने त्या खेळाडूशी जे निगडीत प्रेम ठेवलं ते न जोगण्यासारखं आणि ते आहेत आपल्या त्यांचं मी स्वागत करतोय इथे संकट आलेत बॅटिंग करणाऱ्या जेपी रॉकर संघाला संकटांना जिद्दीने तोंड द्यावं लागेल
हा बॉल लोअर फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाज अडवू शकला नाही या चेंडूला. एक धाव मिळवली या बॅटरने. या एका धावेची धावसंख्या पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जातात ते 20 धावा या षटकातील. एक बॉल शिल्लक आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर अधिकृतरित्या 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये 20 धावा तरी यायला हव्यात आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल अमोल या खेळाडूला. 21 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. डीजे घाई करा. संख्या सर शेवटच्या 2 षटकांमध्ये 5 विकेट्स आणि फक्त 10 धावा आल्यात. हा खूप म्हणूनच ते यश तामोरेला आम्ही मोठमोठ्या टुर्नामेंटला बोलवतो. कारण समालोचन करताना एवढी सुंदर माहिती मिळाली की आपण लोकांपर्यंत चांगलं समालोचन पोहोचू शकतो आणि यश तामोरेची ही खासियत आहे. वेल डन, कीप इट अप. जाऊया 3 षटकामध्ये धावसंख्या झाली ती 21. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमतात आणि त्यानंतर बिग फिनाले आपण बघतो. एका साईडला एवढ्या वर्षाचं दुःख सांभाळून आज बाकी अतुलने पोचवलाय ते म्हणजे अविकेट फायनल सांगायला फायनल मध्ये. आणि या फलंदाजाला या गोलंदाजाला आतापर्यंत कुठल्याच फलंदाजाने मोठे फटके खेळले दिसत नाही. एक 2 फटके वगळता या गोलंदाजाने अचूक कामगिरी केली या टुर्नामेंट्स मध्ये. 27 क्रमांकाची जर्सी जयेश भोईर याची. ओ बघितलं अलॉंग द कार्पेट चेंडूला ऑन साइडला खेळून काढलंय. एक धाव मिळाली. शतरक्षक चेंडू उचलतोय ऑन साइड वरून आणि फेकी करेपर्यंत लगेचच एक धाव. या एका धावेनिशी धाव संख्या 22. अतिशय सुंदर. काय प्रेक्षक बघा संदीपजी, आपण बघतो लाख रुपयाच्या 2-2 लाखाच्या मॅच बघतो, एवढे प्रेक्षक दिसत नाही. पण या आरपीएल ला आपण ब्रँड का म्हटलं, वसईमध्ये आपण बोललो की आरपीएल ब्रँड काय, त्याचं तुम्हाला उदाहरण पाहायला मिळते. ओहो मिस चेंडू होतोय. काय गोलंदाजी टाकतोय, गोलंदाजी अशी टाकतोय. हा दुर्घटना घटू नका. दोघंही सेफ आहेत का ते बघा. ओके यस वेल डन. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. जोरदार टाळ्या की दोघंही सुरक्षित आहेत. की दुर्घटना आयुष्यात झाली की खूप काही होऊ शकते. इथे बाकी काबूर. पण या गोलंदाजीने मला जिंकलं. शेवटचं स्लॉग ओव्हर टाकताना एकही षटक त्याने असं खाल्लं नाही की 10-12 खाल्यात. बघा म्हणजे गुणवत्ता किती बघायला मिळते गोलंदाजीची. यस एक्सपिरियन्स अनुभवाचा भंडार आहे हा खेळाडू आणि लेजंड स्टार आहे. आतापर्यंत जयेश भोईर या खेळाडूचा विचार तर केला. चला प्रणय वनमळीच्या बँकेत ग्रहाचा खडा असलेली चांदीची एक आम्हाला अंगठी मिळालाय. कोणी असेल ती ओळख पडून द्या. बघा चांदीची आखडी प्रणय वनमळीच्या बॅगेत मिळालाय. कोणाची असेल ग्रहाची अंगठी आहे ती ग्रहाचा खडा आहे. कोणाची असेल ती ओळख पटवून द्या कारण ती आखडी दुसऱ्याने बोटात घालायची नसते. जयेश भोईर फ्रॉम उमरोई. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केला. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फंबल होतोय. त्याचाच फायदा उचलताना दुसरे धावे करता बॅटर धावतायत आणि कदाचित ही 3री धाव सुद्धा होण्याची दाट शक्यता. 3री धाव घेताना विकेटचं होते पतन, विकेट होते डाऊन. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. या 2 धावांची धाव संख्या 25. कम ऑन डीजे. सांग तुझ्या मनात काय करतय कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो. सांग तुझ्या मनात काय करतय कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो. सांग धन्यवाद तुझे. धावसंख्या झालाय ती 25. चला तिच्या मोठी रंगदार तुम्ही बघता. प्रसिद्ध मायबाप प्रेक्षक तुमचं देखील तेवढं धन्यवाद असायला पाहिजे. कुठे जाऊ न कुठे राहू कधी कधी तुला पाहू. कुठे राहू ने कुठे पाहू कधी कधी तुला पाहू. बघता बघता दिशे जन्मलो समाजाने जन्म दिलं. बघता बघता जन्मलो आणि आरपीएलच्या माध्यमातून चुंबकत्वासारखं जुळलो. वारुळ मुंग्यांनी बांधलं तसं नातं गोत्या समाजाने जडलं. काय पट्टा बघतो बघा ताना पिही निपाचा सारखा इंद्रधनुष्य रंगाचं जसं काय इंद्रधनुष्य पसरला असे प्रेक्षक मारवार वेगवेगळ्या टी शर्ट रंगामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. यस नो डाऊट. अगदी बरोबर वर्णन या ठिकाणी करतात दीपक संके सर. शेवटचे या इनिंगचे 3 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल टू गो. हो चांगला स्क्वेअर कटचा फटका. स्क्वेअर ड्राईव्ह. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव. सुरुवातीला जणू ICU मधून बाहेर काढलं होतं. आता पुन्हा एकदा या संघाला ICU मध्ये टाकलंय. ही अवस्था दवाखान्यासारखी झाली या संघाची. निश्चितच. आणि संदीपजी ही तुम्ही मान्य करू शकता. एका हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटरमध्ये तुम्ही काम करणारे आहात आणि हॉस्पिटलला पेशंटची स्थिती कशी होते त्याचे नातेवाईक कसे राहतात याचं परिपूर्ण ध्यान तुम्हाला असायला पाहिजे आणि खूप सुंदर डेफिनेशन तुम्ही इथे केलं. धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 7 गडी बाद 26 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक मध्ये कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा. गावदेवी चिंचणी मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा घमासान रोहिदास प्रीमियर लीग 2023. आता तरी देवा मला पाऊशील का सुख झाला म्हणत्या ते जाऊशील का. आता तरी देवा मला पाऊशील का सुख झाला
धन्यवाद डीजे. संदीपजी, हे गीत जे आहे ना आमच्याकडचे पवन सूत नवरी संघासाठी हे गीत असते, त्यांच्या खेळाडूंसाठी हे गीत त्याला लावावंच लागते. आणि म्हणावं लागेल की प्रत्येक जण म्हणत असतो की देवा मला पाव. देव म्हणतो की माझ्याकडून मागून मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू देणार नाही. या ठिकाणी तुमची मेहनत ही सर्व काही तुम्हाला देऊ शकेल. आणि मेहनत करावी लागेल बॅटरला, मेहनत करावी लागेल बॉलरला. आणि आता बॉलर मेहनत करतोय. अमोल भोईर नावाचा ब्रँडेड खेळाडू होतोय बाद. विकेटचं झालंय पतन. धावफलकावर धावा आहे त्या 26 धावा गॉन. धन्यवाद डीजे. थांबा, एक महत्वाची सूचना आहे. ज्याचं मोबाईल हरवलाय त्याच्यामध्ये त्याचे 12वीचे डॉक्युमेंट्स आहे. येणाऱ्या काही दिवसात 12वीची एक्झाम आहे, म्हणून कृपया जर ते मोबाईल सापडला असेल तर आपण निश्चित आणून द्या. आणि ही एक अंगठी देखील भेट. यश जाधव ह्या विद्यार्थ्याचा जो मोबाईल आहे, 12वीची महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत जर कोण सापड, आणि एक अंगठी इकडे ग्रहाची आहे, ती देखील कोणाची घेऊन जायची आहे. काहीतरी बक्षीस दिलं जाईल. निश्चित निश्चित बक्षीस त्याला दिलं जाईलच. फक्त आपण प्रामाणिकपणे नुकसान करू नका, पोचवा. कोणाचं नुकसान करू नका. शेवटचं आता या इथे 8 गडी बाद झालेत. शेवटचं एक बॉल शिल्लक. टॅप केलं जातं चेंडूला. यष्टीरक्षक किरण जाधव चांगलं कामगिरी करतोय. याच बरोबर एका धावनीच्या डावाच्या समाप्तीनंतर 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा जमावल्या गेल्यात. जेबी रॉकर्स या चटाळ्या संघाने 27 धावा आणि 28 धावांचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये ठेवलं जातंय. फ्रेंड्स बावडा या संघाला. बावड्याचे समर्थक खुश असतील, दुसऱ्या बाजूला नाराज असतील ते आता मैदानाच्या आत जाणारे हे खेळाडू. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चेकरता पुन्हा कॉमेंट्री मध्ये आपण येऊया. ऐकूया सुमधुर गीत. दादा एकच वादा आमचा राजू दादा. धन्यवाद डीजे. धन्यवाद. तर आदरणीय वसंतभाऊ जाधव यांचं आगमन होतंय. क्रिकेट पक्षी मी तुम्हाला एक माहिती देईन की PDP सुरुवात झाली तेव्हा आम्हाला संघ हवे होते आणि एका हक्केने यतीनला बीडी पाटील सरांनी सांगितलं की आम्हाला करायचं आहे आणि पप्पा आपल्याला संघ घ्यायचा आहे. तेव्हा यतीन जाऊ एका शब्दावर ह्या आमच्या वसंत जाधवचा संघ घेतला आणि संघ घेतल्यानंतर भाग्य बघा की अर्जुन तेंडुलकर सारखा खेळाडू त्यांच्या संघात खेळायला. खरं तर एवढ्या मोठ्या खेळाडूच्या मुलाला पाठवत नाही. 2 सिक्युरिटी होते, 2 सिक्युरिटी नंतर पाठवलं गेलं आणि क्षणार्धात बघा कसं सिटा होतो की त्या खेळाडू आल्यानंतर सांगितलं की हे आपले क्रिकेटचे ऑनर आहेत. अर्जुनने लगेच त्याचे चरण स्पर्श केले. असे मोठमोठे खेळाडू मग नाही बाबा तुम्ही खूप खेळायला पाहिजे. तो मोठमोठे खेळाडू खेळण्यासाठी मोठं योगदान देणारं, क्रिकेटसाठी आयुष्य ज्याने घडवलं आणि समाजकार्यासाठी मोठं नाव घडवलं असे वजनसिंह जाधव म्हणजे अतिशय वडिलांचं तेवढंच मोठं आपण कौतुक करायला पाहिजे. अगदी बरोबर. 2 वेळा आपण त्या ठिकाणी बघितलं होतं आणि आता खऱ्या अर्थाने एक प्रमुख अतिथीच्या भूमिकेमध्ये त्यांना बघणार आहात. एक स्वच्छ मनाचे संत रोहिदास क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य ज्यांचे सामने बाकी नसतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. चला 28 धावा विजयासाठी. 28 धावा कशा पूर्ण होत आहेत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक दीपक संके सर. चला तिच्या सुरेख गोलंदाजी आपण पाहिली फ्रेंड्स बावळाकडनं. आता बाकी मिलिंद ज्यांनी सातत्यपूर्ण गोलंदाजी केलाय. आता बाकी बघूया भोई रॉकर्ससाठी 28 धावा डिफेंड करतात का आपल्या सगळ्याला. पुढचा चेंडू बॅकफुटला गेला. इथं बाकी फसला जातो जाळ्यामध्ये. पहिला गडी तंबूत जातोय. मोठा गडी मार. काय म्हणाल संदीप, कुठेतरी मनोधैर्य चांगल्या पद्धतीने बघितलं शेवटची मॅच जिंकल्यानंतर. टीट फॉर टॅट. आता एकत्रित आलेत त्यामुळे युनिटी बनते. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर या विकेटची आपण चर्चा करूया. कमॉन डीजे. भावेश मारतो या 50. थँक्यू डीजे. भावेश पवार बद्दल एक गीत लावलंय. मात्र इथे गोलंदाजांनी चांगलं काम केलंय. सरळ खेळायचं होतं आणि फसवलं गेलंय. आणि आशिष हा खेळाडू आहे, चंद्रकांत नावाचा खेळाडू बाद झाला. म्हणूनच युनिटी ही फार महत्वाची आहे. मी मार्केटमध्ये गेल्यानंतर द्राक्षाचा भाव विचारला. जी गुच्छामध्ये द्राक्ष होती ना त्यांचा भाव जास्त होता, 80 रुपये किलो. आणि सुटलेली द्राक्ष होती ती 30 रुपये किलो. त्यांना मी विचारलं की या द्राक्षांचा भाव जास्त आणि यांचा कमी का. तर ते म्हटले की ही लवकर खराब आहेत कारण ही परिवारापासून अलग झालेत. अलग झालेल्या
या द्राक्षांना काही भाव नाही, 30 रुपये किलोने आम्ही विकतोय आणि ज्यांची युनिटी असते ना ती द्राक्ष ही जास्त त्यांचा भाव जास्त असतो. म्हणूनच आपलं कुटुंब आपल्यापासून विकरल्यानंतर आपली काही किंमत राहत नाही. आपण वेगवेगळ्या जी व्यसनं असतात ना व्यसनाच्या आहारी जातोय. म्हणूनच RPL ने तयार केली युनिटी, या युनिटीला आता कोणीच थोडं शकत नाही. नाईस एक्झाम्पल. आणि त्यात त्या द्राक्ष विक्रेता सुटलेल्या द्राक्षांना मणी म्हणतो, मणीचा भाव असा असतो बघा. काय कशाला एकदा पुन्हा मिलिंद काय गोलंदाजी करतोय, बॅकफुटला गेला. हा सुंदर कट बघायला मिळतो, पण तेवढंच चांगलं ताकदीवर सेक्ट्रेशन बघायला मिळतंय. इथे जर तुम्ही विचार केलात ना तर अमोलने एक नवीन ऊर्जा दिली. 6 चेंडूमध्ये 9 धावा असताना इथे आपण संतोष डहाणू संघाला पराभूत केलं. त्यानंतर बाकीचं गोलंदाज आत्मविश्वास झालाय, ते सर्व अमोलचं बघायला मिळतंय. अगदी बरोबर. तरी सुद्धा मला अपेक्षा आहे की गुच्छामध्ये विकेट जर मिळाले ना फिल्डिंग करणाऱ्या संघाला तर काही होऊ शकतंय. अन्यथा बॅटिंग करणारा संघ आज दादा बनलाय. हो निश्चितच खूप चांगलं फलंदाज. भावना फ्रेंड्स संघाकडे फलंदाज खूप मोठे आहेत, पण टुर्नामेंटमध्ये तशा काही धावा त्यांच्याकडून ठोकतावे. एकंदरीत आपण जर विचार केला विकेट फायनल 80 धावा मारल्यात. त्या दरम्यान हो यस आमचे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे आमचे तुषार संघे साहेब हे पाहुणे म्हणून आज आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतोय. तसेच पंकज कोरे साहेब उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांचे सुद्धा आम्ही येथे स्वागत करतो. पहिल्यांदाच आमच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती दर्शविलेली आहे. त्याचबरोबर आमचे परम मित्र मान्य श्री अल्पेश विसे साहेब PSI वाणगाव पोलीस स्टेशन हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत वेळात वेळ काढून, आणि त्यांचे सहकारी सुद्धा आहेत सुरेश राठोड साहेब, तसेच गुलाब पाटील सर, सचिन संखे साहेब हे सगळे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी येथे शब्दसुमनाने स्वागत करतो आणि मंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. आज हे पाहुणे आपल्या RPLच्या प्रेमापोटी, आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आज येथे वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. दीपक भाऊ निश्चितच खूप सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. ह्या मिरीचं जेव्हा तुम्ही कौतुक कराल का अनुभव म्हटला ना की माणसाचं भंडार म्हटलं म्हणजे मग घरामध्ये नवरा बायकोचं भांडण झालं की माणसानं शांत राहिलं की मग पुढच्याशी बायको बोलते हो घ्या ना तुम्हाला दुट्टीवर जायचंय. बघा प्रेम कसं उठतं. तशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. मिलिंद पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू KDS स्क्वेअरकडे गोलंदाजी करतोय. इथे बाकी हा चांगला फ्लिक बघायला मिळतो. स्क्वेअरला जाण्यामध्ये मच्छी फसते, दुसऱ्याकडे तपून जाते. लो स्कोरिंग मॅच पुन्हा एकदा टाईट होताना बघायला मिळते. काय म्हणाल संदीप? येस टाईट देण्याकरता टाईट व्हावं लागेल आणि ते चांगली गोलंदाजी होते. या षटकामध्ये मिलिंद यांनी यश संपादन करून दिलंय. त्यांच्या संघाचा हुकमी एका आहे. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 2. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया DJ ला. गोलंदाजी त्याची न्यारी हे दिसाया साधा हँडसम आहे. गोलंदाजी त्याची न्यारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे. एकंदरीत आपण विचार केलाय ना उत्कृष्ट गोलंदाज तर मिलिंदचा देखील विचार होऊ शकतो. अशी इकॉनॉमिकली गोलंदाज केला. आणि संदीप कसं असतं माहितीये का 4 षटकार 28 धावा काढायचं आहे. तुमचं मॉरल असतं की फक्त सिंगल डबल काढायचं आहे आणि तिथे देखील तुम्हाला चांगला फुलटा चेंडू तुम्ही फक्त जागेवर ढकलण्याचा प्रयत्न करतात आणि गडी फाद असतात. मॉरल जो असतो माणसाचा विचार करण्याची क्षमता ती खूप मोठी शक्ती असते. यस तीच शक्ती इथे दिसायला हवी प्रत्येक प्रेक्षकांना. आता नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय. टेनिस विश्वामध्ये अक्षरशः गोलंदाजांची चितळ्या उडवणारा खेळाडू आहे आणि त्याच्या सोबतीला आपण आशिष या खेळाडूला बघतोय. किरण जाधव हा नॉन स्ट्रायकिंग कडे. तिथंच एक मोठा खेळाडू किरण जाधव ज्याने महाराष्ट्राचं क्रीडांगण गाजवलेत असा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. आणि इकडे जर पाहिलात तर आशिष नावाचा हा खेळाडू याने देखील हे मैदान खूप पद्धतीने गाजवलं. धावा काढणारा एकमेव कडशीत 18 चेंडू 26 धावा. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू हवेमध्ये फुगा भरायचं आणि कसं वर उडवायचं. 100वा षटकार बघायला मिळतोय RPL मध्ये. तो देखील आशिषच्या बॅटीतून. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू बॅक फुटला गेला. चेंडू टोलवला तो स्कोरच्या डोक्यावर 6 धावा. DJ 100वा षटकार आपल्या स्पर्धेत बघतो. बॉल आहे मिट्टी कमी करा. चर्चा कमी करा. चेंडू दिला जातोय. चेंडू येतोय. चला गुजरात फणसा गावचा. आपण इंडस्ट्रीयल मध्ये गेलो भिलाडला आणि भिलाडच्या पुढे तुम्ही गेलात तर तुम्हाला गाव बघायला मिळतं फणसा. फणसा गावातले बरेचसे कर्मचारी आम्हाला आर्थिक रक्षा माध्यमातून जुडले गेलेत
आणि तिकडे हनुमंताचे खूप मंदिर आहे, तिकडे तुम्ही जर मागली शनिवारी तर तुमचं मन्नत पूर्ण करते. आणि हनुमंताचा भक्त असणारा हा हवेशीर 36 बाहुबलीचा गोळ असणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, पुन्हा चेंडू टटवला, याला बॅटची एज घेऊन चेंडू जातो ड्यू स्क्वेअर लेगच्या रिजनला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 9 धावा. विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 28 धावा करायच्या आहेत. 9 धावा फलकावर लागल्यात. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्ही बघा. काय मिलिंदने गोलंदाजी केलाय, अनुभव कसा असायला लागतो, व्हॉट ॲक्युरेसी ज्याला म्हटलं जात आहे ना, विविधता गोलंदाजीमध्ये कशी असावी ते पाहायला मिळतात. आणि लो स्कोरिंग मॅच कशी जिंकायची हे आपण पाहिलं. चांगला एक्सप्लेन साहिराज पाटीलने मला पीडीपीच्या माध्यमातून सांगितलं होतं. पुन्हा आपल्या षटकाला शॉट ऑफ प्लेन, किरण जाधवच्या भातातला फटका, इथे वळण बघतो, मोठा दणका, 6 धावा, खणखणीत षटकार. डीजे चला धावसंख्या होते 101वा षटकार लागतो तो किरणच्या नावावर. आणि 100वा षटकार लागला तो बावळा फ्रेंड संघाचा खेळाडू होता आशिष. पुन्हा महागडा षटक हाताळला जाते. 28 धावा फक्त विजयासाठी करायच्या आहेत. इथे बाकी वॉट ब्युटिफुल स्ट्रेट ड्राईव्ह बघायला लॉंग ऑफ रिजनला खेळ जाईल. पण इथे बाकी क्षेत्ररक्षण खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 140 किलोमीटर जाताना राजधानीच्या पद्धतीने धावत गेला आणि चेंडूवर नेतृत्व गळवलं आणि इथे बाकी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. 12 धावांची आवश्यकता. याच अगोदर फायनलमध्ये प्रवेश केला अविकेतन फायटर संघाने. आजपर्यंत ते दुःख साध्य केलं आहे. आम्हाला अत्यंत असेल की आजपर्यंत खूप मोठ्या लाखाच्या 5 लाखाच्या पुण्याला गाजवलाय, कोल्हापूर गाजवलाय, ठाणे गाजवलाय, भिवंडी गाजवलाय, वाडा गाजवलाय, पण फक्त मला माझी प्रीमियर लीग जिंकता आलेली नाही. ते खंताज पुरवते बघून ऐका असेल ना. राजेश जाधव ह्यांनी देखील सांगितलं की मी देखील आजपर्यंत जिंकलो. राजेश जाधव उपविजेता झालाय. 2 वर्षापूर्वी दुसरं टर्म या मैदानावर राजेश जाधव हा उपविजेता होता. पुन्हा हा क्लेवर बॅटिंग बघा किती मस्त. माणसाला प्रत्येक वेळेला षटकार पाहिजेत असं नाही, प्रत्येक वेळेला 200 किती कमवला पाहिजे. इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या वाढते ती 2 ने, बघता बघता धावसंख्या 3 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 19 धावा या फलकावर लागल्या जातात. थोडंसं नर्वसनेस बघायला मिळतो. 2 षटकार कुठे लागल्यानंतर थोडंसं खेळाडूमध्ये नर्वसनेस पाहायला मिळतोय. आता बाकी धावसंख्या वाढते ती 19 धावा. 9 धावाची आवश्यकता. आपण सामना बघतो. एका साईडला विचार केला तर फलंदाजी करतो फ्रेंड्स बावडा आणि एका साईडला विचार केला भोईर रॉकर्स जो चटाळ्याचा संघ ज्याने खरोखरच खूप परिश्रम केलं या स्पर्धेत आणि सेमीफायनल गाठलाय. फुलटा चेंडू खराब. इथे बाकी गोलंदाजाचा केली धमाल. धावतो चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. धन्यवाद विजय. चला 12 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळालेत. काय फलंदाजी केला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक धावा ह्या निशांच्या नावावरती आहेत. किती धावा आहेत निशांच्या नावावरती? 120 धावा. या सर्वाधिक धावा निशांत ह्या खेळाडूवरती. तो म्हणजे खेळाडू आहे मॅन फ्रॉम उमरोळी बट दिस टाइम प्लेइंग फ्रॉम अविकेतन फायटर. 120 धावा ठोकल्यात. एका सामन्यात 17 चेंडू 61 धावाची आकर्षक खेळी आणि सर्वाधिक धावा ह्या देखील त्यांच्याच संघाच्या आहेत. काय फलंदाजी बघायला मिळते. किरण जावले यांनी बाकी अनुभवाच्या जोरावर आपल्या संघाला आणलाय. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर दोन्ही सामने जिंकायचे होते. आज बाकी दोन्ही सामने जिंकून त्याने पुढे पोहोचवलाय. 12 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता. पण निश्चितच या स्पर्धेमध्ये छाप सोडलाय भोई रॉकर्स संघाने. गतवेळचा विजेता संघ होता तो. इथे बाकी चेंडू टटो स्क्वेअर लेगच्या रिजनला चेंडू जातोय. दंडन चेंडू सीमा पलीकडे आणि अशा प्रकारे फ्रेंड्स बावडा संघाने फायनल मध्ये. ओहो काय चित्र बघायला मिळते. एका साईडला भावंड आणि दुसऱ्या साईडला बहिणी बघायला मिळतात आणि हेच तर खरं नातं जपलं जातंय रोहिदास प्रीमियर लीग मध्ये. दोन्ही संघ
दोन्ही संघांनी मैदानावर यायचं आहे. दोन्ही